मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये। वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोतम् उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यं निर्वाणमार्गमनवद्यगुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे। लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपण सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आत्मानुशासन ग्रंथ आपण बघतो आहे आणि या ग्रंथामध्ये गुणभद्र आचार्यांनी मोक्षासाठी आम्ही जीवनात कशा प्रकारे आराधना प्राप्त केल्या पाहिजे, दर्शन आराधनेचं पहिल्यांदा त्यांनी स्वरूप कथन केलं आणि दर्शनाचे अनेक भेद प्रभेद केले। 10 वेगळ्या पद्धतीने आज्ञा सम्यक्त्व, सूत्र सम्यक्त्व, उपदेश सम्यक्त्व अशा प्रकारे सम्यक्त्वाचे 10 भेद त्यांनी वेगळ्या पद्धतीने आम्हाला सांगितले आणि त्याच्यामध्ये अवगाढ आणि परम अवगाढ सम्यक्त्वापर्यंत जीवाला पोचायचंय। त्यानंतर चारित्र्याचं प्रकरण आम्हाला थोडंफार सांगितलं की चारित्र्य अंगीकार करणं गरजेचं आहे। जर वृत्ती नसेल, आचरण नसेल तर मोक्ष मार्ग आम्हाला सुकर होत नाही। जेव्हा आम्ही चारित्र्य अंगीकार करू, आणि चारित्र्य म्हणजे नुसतं आम्ही पालन करतो आहे असं नाही, प्रतिज्ञापूर्वक संकल्पपूर्वक कोणताही नियम घेणं। संकल्प नाहीये आणि आम्हाला त्याग पण आम्ही म्हटलं नाही घेत आम्ही, पण असं देखील आचार्यांना मान्य नाही। आणि हे सांगता सांगता आचार्यांनी आम्हाला अनेक उदाहरणांच्या माध्यमातून सांगितलं की तू हे विषय कशाय अनंत वेळा भोगून चुकलेला आहे, तुझ्यासाठी हे काहीही नवीन नाही। पृथ्वीवर हे अनादी कालापासून असं विद्यमान आहे, याचं रंगरूप बदलतं आणि आमच्या समोर ते वेगळ्या पद्धतीने प्रस्तुत होतात, पण आहे तेच। जसं आम्ही म्हणतो की शिळ्या कढीला फोडणी देऊन उकळणं, तशाप्रमाणे हे सगळं सुरू आहे, उच्छिष्ट आहे आणि तेच आम्ही भक्षण करतो आहे आणि त्यात नवीनतेचा आनंद आम्ही घेतो आहे। हे सांगितल्यानंतर जगत हे कसं क्षणभंगूर आहे, जगामध्ये काहीही चिरस्थायी नाही। अर्थात हे कथन आम्ही बघितलं, पण पर्यायार्थिक नयाची दृष्टी आम्हाला लावायची आहे। सर्वथा एकांत कोणत्याही गोष्टीत आम्हाला करायचा नाही, कारण अनेकांताची आम्हाला साथ घेऊनच आमचा सिद्धांत बघायचा आहे। क्षणभंगुरता सांगत असताना आत्मा क्षणभंगूर आहे बौद्धांसारखं ते नाही, कारण आत्मा तर कसा आहे, पर्याय अपेक्षेने पाहिला तर आत्मा ही क्षणस्थायी आहे आणि ध्रुव अपेक्षेने पाहिला तर आत्मा अनादी अनंत आहे। कोणतीही वस्तू जर आम्ही जगातली बघितली तर ती सामान्य विशेषात्मक आहे किंवा नित्य अनित्यात्मक आहे। याच्यामधला आम्हाला नित्यतेचा अंश पकडायचा आहे, सामान्याचा अंश पकडायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला आमच्या ध्रुव तत्वाचा साथ घेऊन आम्हाला स्थिरता जीवनात प्राप्त करायची आहे। जगामध्ये ज्या ज्या काही आम्हाला भौतिक साधनांची लयलूट दिसते आहे, त्या आज आम्हाला वर्तमान काळात वाटत आहे यांचं अस्तित्व आहे। कदाचित काळानंतर म्हणजे उद्यालाच ती वस्तू कदाचित नष्ट होऊ शकते, तिची पर्याय देखील बदलू शकते। राजानी राजवाडा बांधला नवीन कोरा, दुसऱ्याच दिवशी त्याच्यामध्ये जुनं काहीतरी आलेलं आहे। जगामध्ये नवीन काही नाही। आम्ही म्हणतो की आम्ही हे नवीन घेतलं, नवीन जगात काही नाही। आम्ही सोनं म्हणतो नवीन, मी हे आत्ता खरेदी केलेलं आहे, सोनं नवीन नाही।
सोन्यामध्ये जे काही आम्ही दागिने बनवलेले आहे म्हणजे पर्याय आहे ती नवीन आहे, सोनं जुनंच आहे. तर अशा प्रकारे आम्हाला प्रत्येक वस्तूमधलं भवितव्यता बघायची आहे, जगाची क्षणभंगुरता आम्हाला अनुभवायची आहे आणि या क्षणभंगुरतेमध्ये आमचं चिरस्थायी तत्व आमच्या हातात, आमच्या केंद्रस्थानी आम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर वर्तमान दुःखाचं वर्णन आचार्यांनी केलं आणि आचार्य सांगतात की नरकादिकांमध्ये तर तू अनंत दुःख भोगलाय, त्याचं जर तुला आठवण झाली आणि स्मरण झालं तर तू या जगामध्ये आजही सदाचारानेच राहशील. पण आम्हाला ते दुःख आठवत नाही. आचार्य किंवा आम्ही असं म्हणतो, त्याच्यावर सफाईही देतो की कुणी नरक पाहिला, काय माहित आहे की नाही आहे. अशा प्रकारची आमची त्या ठिकाणी आगमावर श्रद्धा नसणारी कधी कधी प्रवृत्ती दिसते. आचार्य म्हणतात ठीक आहे, ती गोष्ट सोडून द्या, पण वर्तमान काळामध्ये तू ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत जर डोळे उघडून जगताकडे बघितलं तर अनेक प्रकारची दुःख आम्हाला जीवनात दिसतात. आम्हाला खरं दुःख जर पाहायचं असेल तर आम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो किंवा एखाद्या वृद्धाश्रमाला भेट देऊ शकतो. जर एखादी व्यक्ती डिप्रेशन मध्ये आली असेल आणि तिला असं वाटत असेल की माझं काहीच नाहीये, माझं तर अभावात्मक दुःख तिच्या जीवनात असेल, तर तिने एक व्हिजिट अशा प्रकारे 2 ठिकाणी द्यावी आणि तिच्या लक्षात येईल की मी त्याच्यापेक्षा कितीतरी या गोष्टींनी सुखी आहे. दवाखान्यांमध्ये तर आम्ही त्यांचं दुःख बघू शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि वृद्धाश्रमामध्ये देखील जर आम्ही गेलो तर त्यांचं पण दुःख आम्ही आज बघू शकत नाही. आणि म्हणून आचार्य सांगत आहे की तू अशा प्रकारचा या इच्छेच्या आहारी लागून तुझं भवितव्य खराब करत आहे आणि हे सगळं मृगतृष्णेप्रमाणे आहे. इथे सुख नाही. सुख तर तुझ्याच जवळ आहे, परवस्तूंमध्ये सुख नाही. पहिल्यांदा तर ही मान्यता की परवस्तूमध्ये सुख नाही. सुख हा आत्म्याचा स्वभाव आहे, पुद्गलाचा स्वभाव सुख दुःख हा नाही. आणि म्हणून सुखाचा शोध घ्यायचा असेल तर मला माझ्या आत्मतत्वातच घ्यावा लागणार आहे. इथपर्यंत काल आपण बघितलं. आता आम्हाला परत आचार्य हे सांगत आहे की आता तू आत्मकल्याण जीवनामध्ये कर. तुझ्या जीवनामध्ये आता तुझं आयुष्य लिमिटेड आहे. श्वास तू घेऊन आलेला आहे किंवा आयुष्याची मर्यादा घेऊन तू या ठिकाणी आलेला आहे. भोग भूमी जीवांसारखं तुझं आयुष्य कोटीपूर्वानी नाही किंवा चतुर्थ काळात 1 कोटी पूर्वांचं उत्कृष्ट आयुष्य होतं, तितकं देखील तुझं आता राहिलेलं नाही आहे. हा अवसर्पिणी काळ चालत आहे. या अवसर्पिणी काळाचा प्रभाव असा झालेला आहे की आज आमचं आयुष्याची लिमिट मॅक्झिमम जर आम्ही पंचम काळाच्या अंतीपर्यंत मांडली तर 120 वर्ष. 120 वर्षपर्यंत तरीही कुणीही जगत नाही आणि षष्टम काळात ही मर्यादा आणखी कमी होणार आहे. षष्टम काळात धर्म पण राहणार नाहीये. तर आचार्य सांगतात की तुझ्या हातात जे काही आयुष्याचे क्षण उरलेले आहे त्याचा उपयोग तू आता आत्मकल्याणासाठी करून घे. संसारामध्ये परिभ्रमण करताना अनेक प्रकारच्या घटना प्रत्यक्ष आम्ही बघतो आहे आणि असं असताना सुद्धा तुला वैराग्य का प्राप्त होत नाही याचा आचार्यांना त्या ठिकाणी आश्चर्य वाटत आहे की का अशा प्रकारची परिणती याच्या जीवनात होते आहे. श्लोक 54 नंबरचा. उत्पन्नोऽस्यसि सिद्धोष धातु मलवत् देहोऽस्मि कोपादिवान् साधी व्याधिरसि प्रहीन चरितोऽस्य स्यात्मनो वञ्चकः मृत्युवात्तमुखान्तरोऽसि जरसा ग्रास्योऽसि जन्मिन्वृथा किं मत्तोऽस्यसि किं हितारिरहिते किं वासि बद्ध स्पृहः. उत्पन्न असी हा उत्पन्न झालेला आहे. कसा
तर अशी दोष धातू अनेक प्रकारच्या धातूंपासून या औदारिक शरीराची निर्मिती झालेली आहे. प्रामुख्याने मनुष्य आणि तिर्यंच्या पर्यायीसाठी औदारिक शरीरच त्या ठिकाणी आहे. आणि औदारिक शरीर उदार रूप जे शरीर आहे, ज्याच्यामध्ये सप्त धातूंनी जे शरीर बनलेलं आहे ते आहे औदारिक शरीर. रस, रुधिर, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या 7 धातू या शरीरामध्ये विद्यमान आहे. आणि या धातू कधी कुपित होतील सांगता येत नाही. वात, पित्त आणि कफ अशी आमची प्रकृती असणार आहे. आणि कोणत्या वेळी कोणती प्रकृती कुपित होईल आणि आमचं स्वास्थ्य बिघडेल हे सांगता येत नाही. म्हणून उत्पन्न हा असी दोष धातू आणि मलवत देहोसी हा देह असुचीच आहे. आम्ही म्हणतो की कितीही या शरीराला सुंदर वस्त्र दिले, खायला प्यायला चांगल्या गोष्टी दिल्या, तरी त्याची परिणती मात्र कशात होणार आहे? अशा प्रकारच्या अशुची पदार्थामध्येच होणार आहे. जितके सूची पदार्थ जगात असतील, कुसुम असेल म्हणजे पुष्प असेल आणि शरीराचा स्पर्श झाला की ते कोमेस्त. या शरीरावर जे आम्ही वस्त्र धारण करतो हे वस्त्र देखील आम्हाला दुसऱ्या दिवशी मलिन झालेले दिसतात, धुवावे लागतात. या शरीराला आम्ही चांगल्या चांगल्या प्रकारचे खाद्य सामग्री पुरवतो आणि तिची परिणती दुसऱ्या दिवशी कशात होते हे आपल्याला माहिती आहे. जे आम्ही पेय पितो त्याची परिणती देखील अशाच अशुची पदार्थांमध्ये होत आहे. म्हणजे हा देह आमच्यासाठी कसं आहे? अशुचीचं माहेर घर आहे. छडाला मध्ये पंडित दौलतरामजींनी म्हटलेलं आहे की पल रुधिर राध मैल थैली की कस वसा दिते मैली, नवद्वार बहे घिनकारी अस देह करे किम यारी. या देहावर कोण यारी करणार आहे? म्हणजे प्रेम कुणाचं राहणार आहे? अर्थात या देहावर प्रेम करण्यासारखं या देहामध्ये काहीही नाही. त्यांनी एका ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे, जीवनधर चरित्र ज्याच्यामध्ये आहे त्यामध्ये हे लिहिलेलं आहे की हे सगळे आतमध्ये असे वाईट पदार्थ आहे, सप्तधातू आहे आणि त्यावर जे आमचं हे कातडीचं लेप आहे हा अत्यंत सुंदर केलेला आहे. जसे एखादी वस्तू आतमध्ये खराब पद्धतीने आहे आणि तिच्यावरचं रॅपर जर आम्ही खूप सुंदर केलं तर आम्हाला ती काय आहे हे उघडून पाहावंसं वाटतं. पण त्याच्यामध्ये अशुची पदार्थ आहे आणि हे रॅपर जे बनवलंय, कातडी जी आहे ती अशा पद्धतीची आहे की याच्यामध्ये संघात अशा प्रकारचा बनवलेला आहे की आम्हाला ते चिकन चुपडं वाटतं आहे. पण अशा प्रकारच्या देहामध्ये कुणाचंही प्रेम असू शकत नाही. पहिल्यांदा तर ही गोष्ट सांगितली. शिवाय सांगितलं आता की कोपादिवान आणि क्रोधादी कषाय तर तुझे सतत सुरू आहे. आणि जितके क्रोधादी कषाय होतील, जेवढे तीव्र भाव आमचे होतील, तितकी औदारिक शरीराची हानी आहे. कारण जितकं आम्ही क्रोधाविष्ट होऊ आमचे नेत्र लाल होतील, शरीराचे अंग थरथर करतील. जेवढा आम्ही मान ठेवू जीवनामध्ये म्हणजे मानाने आम्ही उन्मत्त होऊ तितका ताठरपणा अंतरंगामध्ये येईल. जितकी आमची मायारूप प्रवृत्ती असेल ती आम्हाला ठगवल्याशिवाय राहणार नाही. आणि जितका लोभ आम्ही जीवनात करू तितक्या प्रकारे आमच्या जीवनात हाव वाढत जाणार आहे. कषाय आमच्या जीवनात अविरतपणे सुरू आहे. कदाचित अनंतानुबंधी समजा आम्ही समजू अनंतानुबंधी नाही आहे आमच्या जीवनात, तर प्रत्याख्यानावरण या कषायांची मालिका आमच्या जीवनात आहेच. आणि व्रत घेतलं नाही म्हणजे नक्की आमच्या जीवनात अप्रत्याख्यानावरण 4 क्रोधांचा उदय सुरू आहे. म्हणून अशा प्रकारे या क्रोधाधिकांमुळे देखील आमच्या शरीराची हानी होते आहे. हार्ट अटॅक येण्यासाठी कारण अत्यंत अशा प्रकारचा तीव्र राग हा सांगितलेला आहे. नंतर तरीही हे शरीर आम्हाला बरं वाटलं असतं, पण तरीही याच्यामध्ये काय आहे?
स आधी आणि व्याधी. आधी कशाला म्हणायचं? मानसिक, आमच्या जीवनात मानसिक अशा प्रकारचा रोग आहे. आज आम्ही बघतो व्याधी तर आहेच आहे, पण व्याधींपेक्षा देखील आज जे समुपदेशनाचे काही क्लासेस आहे किंवा लोकांना समुपदेशन करावं लागतं, अशा प्रकारच्या आधी आणि व्याधींनी हे सगळे जीव जे आहे, प्रामुख्याने मनुष्य, स्त्रियांचा याच्यामध्ये प्रश्न नाही आहे, पण मनुष्य जे आहे ते आधी आणि व्याधींनी ग्रसित आहे. मनपीडा आहे आणि शारीरिक पण व्याधी आहे. आम्ही डॉक्टरकडे जातो आणि आम्ही म्हणतो की मला सगळं चेकिंग करायचंय. चेकिंग केल्यानंतर होल बॉडी चेकिंग झालं, डॉक्टर सांगतात तुम्ही स्वस्थ आहात. आमचे आचार्य सांगतात शरीर आहे तिथे रोग आहे, शरीर आहे तिथे जरा जन्म मृत्यू हे लागलेलेच आहे, आणि तुम्ही याला स्वस्थ कसं काय म्हणू शकता? म्हणून अशा प्रकारचं हे आधी व्याधी संपन्न असं आमचं हे शरीर आहे. परत काय आहे, या शरीराला आम्ही धारण केलेलं आहे. असं धारण करत असताना आम्ही शरीर चांगलं राहावं म्हणून काय करतो आहे, तर प्रहीन चरित्रस्य, आमचं हीन चारित्र आम्ही करून घेतलंय. हीन चारित्र म्हणजे आम्हाला खाण्यापिण्याचा विवेक ठेवला नाही, कधी खायचं याचा आम्हाला सीमा नाही, हे भक्ष आहे की अभक्ष आहे हे आम्हाला दिसत नाही. आज तर असं झालंय की आमच्या घरामध्ये कमी वस्तू बनतात आणि आम्ही बाहेरच्या ऑर्डर करून घेतलेल्या वस्तू आमच्या घरात आज रेलचेल आहे त्याची परिस्थिती अशी आहे. आता आम्ही म्हणतो की हे सगळं चांगलं आहे, ठीक आहे, पण ज्या घरी बनवल्यानंतर आमची त्याच्यामध्ये भावना राहत होती, आमचं एक प्रकारचं त्याचं ऊर्जा त्याच्यामध्ये, आमच्या भावनांचं तेज त्याच्यामध्ये जात होतं, ते तर नक्कीच त्या ठिकाणी नाही. आणि अशा प्रकारे भक्ष अभक्ष हीन कोणत्या दर्जाचं आहे आम्हाला कळत नाही असं अयोग्य आचरण प्रहीन चरित्रस्य. आणि काय करतो आहे हा, तर आत्मनः वंचक या सगळ्या गोष्टी आहे, याच्यामध्ये हा स्वतःच्या आत्म्यालाच ठगवितो आहे, दुसऱ्या कुणाला नाही. या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तू तुझाच ठगविला जात आहेस, पण आम्हाला असं वाटत नाही. हीच मुळात शोकांतिका आहे. आम्हीच आमच्या आत्म्याला ठगवितो आहे, आम्हीच आम्हाला सांगतोय नाही नाही मी करते ते अगदी बरोबरच आहे, हे असंच आहे, हे योग्यच आहे, हे आम्ही सांगतो आहे. पण याच्या माध्यमातून आमचं जे निज तत्व आहे, आमचा जो स्वभाव आहे, हा ठगविला गेला आहे. म्हणून आत्मनः वंचक, हा दुसरा कोणीही नाही, आम्हीच आम्हाला स्वतःला अशा प्रकारे केलेला आहे. तिसरं सांगतात की मृत्यू व्यात मुखांतरोसी. हा मृत्यू जो आहे, हा मृत्यू कसा आहे, तर त्यांनी जणू काही आपलं तोंड आ वासून उघडं ठेवलेलं आहे, विस्तरित मुखाचा तो आहे, आणि त्याच्या मुखात आम्ही कधी जाऊ हे सांगता येत नाही. आणि असं असताना जरसा जरा म्हणजे म्हातारपण हे पण आम्हाला लागलेलं आहे. कधी कधी असं आहे की जीवनामध्ये आम्हाला समजा आयुष्य आम्ही तर नक्की निर्धारित करून आलो आहे की आम्हाला किती आयुष्य मिळणार आहे. हे आयुष्य मिळाल्यानंतर आम्हाला आणखी एक सवलत आचार्यांनी दिलेली आहे. ती सवलत ही की आमच्या आयुष्याचा 2/3 भाग व्यतीत होईपर्यंत आमच्या जीवनात आयुबंध होत नाही, म्हणजे नवीन आयुचा बंध आम्हाला होत नाही. म्हणजे समजा आमचं 60 वर्षाचं आयुष्य आहे, तर 2/3 करा त्याचं, आणि तितक्या काळपर्यंत आम्हाला आयुबंध नवीन आयुचा पडत नाही. जे काही 1/3 आयुष्य राहिलेलं आहे त्याच्यामध्ये पहिला अपकर्ष काळ येणार आहे. या पहिल्या अपकर्ष काळामध्ये जर आमचे मध्यम लेशारूप परिणाम असतील तर, दोन्हीचा योग जमला तर आम्हाला आयुबंध होईल. अन्यथा
तो अपकर्ष काळ आमचा परत जाईल. परत उरलेल्या आयुष्याचं 2/3 करून अशाच प्रकारचं आम्हाला गणित करायचं आहे. तर हे करत असताना समजा आमचं बालपण किंवा काही तरुणपणाचा काळ आम्ही सोडून द्या. आम्ही हे समजायचंय की आम्हाला तिथे आयुबंध पडलेला नाही. पण साधारणतः आम्हाला 50 नंतर अत्यंत सजग राहावं लागणार आहे. कारण हा अपकर्ष काळ आणि आमचे लेश्याचे मध्यम अंश असं कॉम्बिनेशन हे कधी जीवनात येईल हे आम्हाला ज्ञात नाही. कारण आम्हाला आयुष्य आमचं किती बांधून आलोय हे माहिती नाही. मग त्याचा आम्ही 2/3 काढू शकत नाही. पण इतकी सजगता आम्हाला असली पाहिजे की हा विचार आम्हाला करायचा आहे की आता आम्हाला इथून जे होऊन चुकलं आमचं, पर्यायी निघून गेल्या त्या ठीक आहे, निघून गेल्या. पण आता जे काही आयुष्य आमचं शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यामध्ये मला कधीही आयुबंध होऊ शकतो. आणि आयुबंध कधी होईल हे मला माहिती नाही. म्हणून प्रत्येक क्षण मला माझ्या आत्म्यामध्ये किंवा मंद परिणामांमध्ये असा घालवायचा आहे. अत्यंत संक्लेश परिणामात जर आम्हाला आयुबंध झाला तर तो निश्चित नरकायूचा होणार आहे. जर आम्हाला मध्यम परिणामात म्हणजे खूप उत्कृष्ट नाही तरी त्या दृष्टीने परिणामात बंद झाला तर आम्हाला मनुष्य पर्यायीचा होऊ शकतो. आणि मंद परिणाम असताना जर आम्हाला आयुबंध पडेल तर तो देवायुचा आणि तोही वैमानिक देवाचा पडू शकतो. म्हणून आम्हाला पुढचं आयुष्य आमचं अत्यंत मंद परिणामात जाईल इकडे बघायचं आहे. प्रतिकूल साधनं प्रत्येकाच्या जीवनात येतात. पण प्रतिकूल साधनं येत असताना त्या निमित्तावर दोषारोपण न करता त्याच्या मागे देखील माझंच पूर्वकृत संचित आहे. म्हणजे मीच त्या प्रतिकूल निमित्ताला देखील कारणीभूत आहे असं समजून आम्हाला समता भाव त्या ठिकाणी ठेवता येतो का, हा अभ्यास आम्हाला जीवनात करायचा आहे. आणि हेच आत्मानुशासन आहे, दुसरं काहीही नाही. याच पद्धतीने आम्ही स्वतःला आमच्या निजतत्वामध्ये स्थित करू शकतो. आणि हा आयुबंधाचा नियम तर अगदी लक्षात ठेवायचा आहे की आयुबंध आम्हाला अशा प्रकारे चांगल्या परिणामात व्हावा ही आंतरिक सद्भावना आम्हाला ठेवायची आहे. आणि त्या दृष्टीने आमचं वर्तन देखील तशा प्रकारचं करायचं आहे. म्हणून हा अशा प्रकारे मरणाच्या दारात आहे. आयुष्याचे चांगले क्षण निघून गेलेले आहे आणि आता जरा वार्धक्य आलंय. कसं झालंय तर वार्धक्यामध्ये सर्व पराधीनता आली आहे. शिथिल झालंय शरीर, साथ देत नाही. आणि या शरीराकडून आम्हाला तरीही आत्मसाधना करून घ्यायची आहे. आणि असं आहे. आणि हा मोहानी काय हे व्यर्थ उन्मत्त होत आहे. आणि याचा जन्मीन वृथा, हा त्याचा जन्म अशा प्रकारे व्यर्थ चाललेला आहे. म्हणून किम तू आता आत्मकल्याणाचा, तू स्वतःच आत्मकल्याणाचा शत्रू होतो आहेस आणि अहितकर अशा विषयांचा अभिलाषी जीवनामध्ये तू बनत आहे. आचार्य यामधून आम्हाला प्रेरणा देतात आहे की आता तरी तू जीवनामध्ये आत्मकल्याण कर. हा जीव अनादी कालापासून यांनी किती शरीर धारण केली असेल गिनती नाही. कारण अनादी कालापासून निगोद पर्याय याची कॉन्स्टंट राहिलेली आहे. निगोद पर्यायी मध्ये लगातार जन्म मरण धारण करत हा किती 6012 भव धारण करू शकतो. निगोद पर्यायी एकात लगातार एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण करून असेही भव यांनी धारण केलेले आहे. नंतर हा तिथून निघाला, द्विनिंद्रियामध्ये जर आला, एकेंद्रियामध्ये देखील पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, नंतर वनस्पतीचे 2 भेद, नित्य निगोद आणि इतर निगोद हे एक झाले. आणि सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक अशा प्रकारे हे भव यांनी धारण केलेले आहे. आणि शरीराचा त्याग करत गेला, शरीर नवीन ग्रहण केलं.
आणि शरीर नवीन ग्रहण करण्याचं कारण याला शरीराची जीवनात अभिलाषा आहे. शरीराला यांनी प्रत्येक वेळेला आपलं मानलं. ही जी काही त्याची असमान जातीय द्रव्य पर्याय आहे, या द्रव्य पर्यायीमध्ये तो मोह करत राहिला. ही माझी आहे आणि मला सुखकर आहे, हा भाव निरंतर त्याचा राहिला. आणि त्यामुळे अशा प्रकारचे अनेक देह यांनी धारण केले. नारकीचे देह तर घृणास्पद आहेच आहे, कारण त्यांना सगळ्या अशुभ नाम कर्माच्या प्रकृतीचा उदय सुरू आहे. जरी नारकींचं शरीर हे वैक्रियक शरीर आहे. वैक्रियक शरीरामध्ये रक्तमांस वगैरे ह्या सप्तधातूंनी विरहित त्यांचं शरीर असतं. असं असताना देखील त्यांचं जे शरीर आहे, हे शरीर कसं आहे? अशुभ आहे. हे शरीर कसं आहे? तर कुरूप आहे. संस्थान कसं आहे? म्हणजे आकार शरीराची आकृती कशी आहे? तर हुंडक संस्थान त्यांचं आहे. अशा प्रकारचं त्यांचं शरीर त्या ठिकाणी. नंतर वर्ण कसा आहे? तर कृष्ण वर्ण आहे. लेशा कोणती आहे? तर कृष्ण नील कापोत अशा प्रकारच्या अशुभ लेशा त्यांच्या आहे. हे सगळं सगळं अशा प्रकारे नारकींच्या जीवनामध्ये आम्हाला दिसत आहे. त्यांचं शरीर रोगग्रस्तच आहे आणि ते दुःख देणारच आहे. आणि देवांचं शरीर, त्यांना रोग नाही, त्यांचं शरीर अत्यंत सुंदर आहे. समचतुरस्र संस्थान असं त्यांचं आहे. पण तरी देखील त्यांना मानसिक दुःख आहे. यांना शारीरिक पण दुःख आहे, यांना आगंतुक पण दुःख आहे, यांना क्षेत्रज दुःख पण आहे. आणि देवांना अशा प्रकारचं मानसिक दुःख आहे. आणि शारीरिक दुःखापेक्षा देखील मानसिक दुःख जीवनात हानी पोहोचवतं. नंतर मनुष्य आणि तिर्यंचांचं शरीर जर आम्ही बघितलं, तर या शरीरामध्ये देखील काय आहे? अत्यंत घृणास्पद वस्तूंनी हे शरीर बनलेलं आहे. आणि या शरीरावर प्रेम करण्यासारखं काहीही नाही. हा जीवच आपला स्वतःचा शत्रू बनून त्या ठिकाणी वागत आहे. म्हणून आता गुरु उपदेश दयाल, गुरु देतात आहे दयाळू होऊन उपदेश, की या शरीरावरचा तू मोह सोड, विषय कषायांपासून तू परांगमुख हो, अनाचार सोड, बंधाच्या कारणांचा अभाव करून. बंधांची कारण आहे मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग. कुठे प्रमादही जोडलेला आहे. मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय आणि योग. याला तू बाजूला कर. आणि हे बाजूला करत असताना याच क्रमाने आम्हाला जावं लागेल. म्हणजे आमची जी श्रद्धा विपरीत आहे, आम्ही तत्वज्ञान करू शकत नाही, ते तत्वज्ञान पहिल्यांदा आम्हाला करायचंय. समयसार मध्ये आचार्य अमृतचंद्र ज्यावेळेला कलश त्याच्यावर लिहितात, त्यावेळेला ते सांगतात की तत्व कौतूहली सन, तू कुतूहल म्हणून तरी तत्व जाणून घे. नको तुला आवड आहे म्हणून नको जाणू, पण जैन धर्मात कुतूहल म्हणून तरी तू प्रवेश कर. बाकीचे तू जसं कुतूहल म्हणून भोगून पाहतोस, किंवा एखादी वस्तू तू खाल्ली नसेल तर कुतूहलापोटी जशी तू भक्षण करून पाहतो, नाही खाऊन पाहू द्या. अनेक नवीन फळं आली आणि आम्ही ती कुतूहल म्हणून पहिल्यांदा खाऊन बघितली. त्याप्रमाणे आचार्य अमृतचंद्र सांगतात आहे की या जैन धर्मामध्ये तू पहिल्यांदा कुतूहल म्हणूनच प्रवेश करून बघ. काय सांगितलंय एवढं तर तू बघ. आणि जर तू कुतूहल पर्यंत म्हणजे प्रवेश केला, तर तू त्या ठिकाणी नक्की त्याच्यावर त्याचं अध्ययन करण्यासाठी प्रवृत्त होशील. म्हणून या बंधाच्या कारणांचा मिथ्यात्व, अविरती, व्रत, आम्ही ज्या ठिकाणी व्रत धारण करण्यासाठी आम्हाला भीती वाटते. का भीती वाटते? आम्हाला असं वाटतं तो आमचा स्वभाव नाही. पण आचार्य सांगतात आहे तो तुझा स्वभाव आहे. आणि स्वभावाची कधीही भीती जीवनात नाही. प्रमाद आणि प्रमाद तर आमच्या जीवनात जागोजागी आहे. अकुशलेषु कार्येषु कुशलेषु कार्येषु अनादरः प्रमादः.
प्रमादाची सर्वार्थ सिद्धीमध्ये पूज्यपाद आचार्यांनी व्याख्या केली. प्रमाद म्हणजे काय? कुशलेषु कार्येषु अनाचार, अनादर. चांगल्या कार्यामध्ये अनादर असणं, याचं नाव आहे प्रमाद. आणि प्रमादाचे 15 भेद सांगितलेले आहे. 15 तऱ्हेचा प्रमाद आमच्या जीवनात आम्ही नित्य करतो आहे. कोणता? तर 5 इंद्रियांच्या विषयांना आम्ही आसक्तीपूर्वक भोगतोय. भोगणं आणि आसक्तीपूर्वक भोगणं दोन मध्ये फरक आहे. दुसरं, 4 प्रकारच्या कषायांच्या अधीन होतो आहे. नंतर निद्रा आणि स्नेह, अशा तऱ्हेने, आणि 5 इंद्रियांचे विषय, अशा तऱ्हेने आम्ही या 15 प्रमादांच्या अत्यंत आहारी झालेलो आहे. नंतर कषाय, कषायांची जाती पण आमच्या जीवनात अनंतानुबंधी रूपाची आहे. आचार्य सांगतात ही बंधाची सगळी कारणं आहे. यानी तू कर्मबंधनात अडकलेला आहे, यानी परत तुला संसार धारण करावा लागतो आहे. या कारणांपासून तू स्वतःला बाजूला हटव. आणि बाजूला हटव पण कशा रीतीने? मेथड पण पाहिजे आम्हाला. आम्हाला गणित माहिती आहे आणि उत्तर माहिती आहे, पण मधली पद्धती माहित नसेल तर. म्हणून आचार्य सांगतात ती पद्धती की तू चैतन्य स्वभावाचा अवलंब घे. तू आपल्या आत्मस्वभावामध्ये राहा. तुझं हित कशात आहे? तू कोण आहे हे तू जाणून घे. कोण आहे हे जाणताना जी एकत्र अशी आम्हाला असमान जातीय पर्याय दिसणार आहे, त्याच्यामध्ये तुला तुझं काय आहे आणि पुद्गलाचं काय आहे, शरीराचं काय आहे, हे लक्षणाने तू वेगळं करून बघ. आणि तुझं जे आहे ते तू ग्रहण कर आणि बाकीच्यांना मात्र तू सोडून दे. अशा प्रकारे या पद्धतीने जर तू गेला तर तुझं आत्मिक सामर्थ्य वाढणार आहे. तू आत्मतत्वामध्ये प्रवृत्त होणार आहे आणि ह्या विषय वासनांपासून तुझी मुक्ती होणार आहे. जी तू स्वतःला धोका देत आहे, जी आत्मवंचना तुझी सुरू आहे, ती जर तुला थांबवायची असेल तर हा आणि हाच मार्ग या ठिकाणी तुला प्राप्त करावा लागेल. तुला तुझ्या ज्ञान तत्वाचं अवलंबन घ्यावं लागेल, तरच तू या विषयांपासून निवृत्त होऊ शकशील. ही आचार्यांनी या श्लोकामध्ये ही प्रेरणा, आत्मप्रेरणा दिलेली आहे. पुढचं आपण उद्याला बघू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोष. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोए सव्व साहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.